नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. जत शहरातील वळसंग रोड, बसवेश्वर चौक येथे ग्रीन मोशन इलेक्ट्रिक बाईक तसेच स्कायलाइट सोलर एजन्सीच्या उद्घाटन समारंभाचा भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. या शोरूमचे उद्घाटन जत तालुक्याचे माजी आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय विक्रमसिंह दादा सावंत यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, नगरसेवक भूपेंद्रदादा कांबळे, नगरसेवक मोहन भैया कुलकर्णी, डॉक्टर शफीक इनामदार, श्रीकांतदादा सोनवणे, माजी नगरसेवक निलेश बामणे, मुन्नाभाई पकाली, गुड्डापूरचे युवा नेते तथा युवक काँग्रेसचे गनीभाई मुल्ला, जतचे प्रतिष्ठित व्यापारी शांतीलाल ओसवाल, जसराज ललित ओसवाल, राजूभाई इनामदार, मल्लिकार्जुन इलेक्ट्रॉनिकचे इराणा पटेल, मल्लिकार्जुन इलेक्ट्रिकचे मालक श्रीकांत अण्णा पटेल, स्कायलाइट सोलर एजन्सीचे प्रमुख हरीश घुमटे साहेब, राहुल चौगुले, बिराजदार संकुलचे सन्माननीय महादेव बिराजदार, मकरंद कुलकर्णी, योगेश वनमाने, बंटी नदाब, सद्दामभाई अत्तार, डाळिंब असोसिएशनचे अध्यक्ष दस्तिगरभाई टपाले, सलीमभाई नदाब, अशोक कोळी, सलीमभाई पच्चापोरे, अमीर नदाब, इलाही नदाब, परवेज गडीकर, बंटी कटकटी यांच्यासह अनेक मान्यवर या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी रियाज शौकत मुल्ला आणि फारक खुदाबख्श मुल्ला यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मकबूलभाई गौंडी, साबेर मुल्ला, शौकतभाई मुल्ला आणि अकीब गौंडी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोहन माने पाटील यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत म्हणाले की आजच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही काळाची गरज आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता इलेक्ट्रिक दुचाकी व त्रिचाकी वाहने शेतकरी, विद्यार्थी, युवक युवती व सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. कमी खर्च, उत्तम मायलेज आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्कायलाइट सोलर एजन्सीच्या माध्यमातून घरगुती सौर ऊर्जा प्रकल्पाचाही अधिकाधिक लाभ घ्यावा असे दादा यांनी आवाहन केले. गौंडी परिवाराने अनेक वर्षापासून जतकरांचा विश्वास संपादन केले असून ग्रीन मोशन इलेक्ट्रिक बाईक आणि स्कायलाइट सोलरच्या माध्यमातून प्रामाणिक, दर्जेदार आणि ग्राहकाभिमुख सेवा देत हा विश्वास अधिक दृढ करावा अशी शुभेच्छा माजी आमदार विक्रमसिंह दादा यांनी व्यक्त केल्या. एकूणच जत शहरातील वळसंग रोड, बसवेश्वर चौक येथे झालेल्या ग्रीन मोशन इलेक्ट्रिक बाईक व स्कायलाइट सोलर एजन्सीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अशा स्थानिक आणि विश्वासार्थ बातम्यासाठी जतचा आवाजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मोहन माने पाटील, नमस्कार. या शोरूमचं उद्घाटन या ठिकाणी इलेक्ट्रिक बाईक सगळ्यांना मिळणार आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना उपयुक्त अशी ही बाईक आहे आणि स्वस्तात या ठिकाणी लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे. आणि अशा पद्धतीनं या ग्रीन मोशन शोरूमचं उद्घाटन झालं आणि त्याचबरोबर मुल्ला फॅमिलीला या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि अशाच पद्धतीनं जतच्या विकासासाठी या जत तालुक्यातल्या लोकांसाठी आपण काहीतरी करत राहूया अशा पद्धतीची या निमित्तानं सदिच्छा देतो.